Hey, good morning, student. As we discuss, we are going to start with the anatomy of flowering plant. What means by the anatomy is anatomy का मतलब क्या रहेगा? Anatomyचा अर्थ पाहायला मिळतो आपल्याला स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर है ना. इंटरनल स्ट्रक्चरची स्टडी करणं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते अनाटॉमी. बाहेरून एखाद्या गोष्टीची स्टडी करायचं म्हणलं त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा शेप कसा आहे, दिसते कसं आहे, रंग कसं आहे, बाकी सगळ्या गोष्टी बघणं म्हणजे आपण म्हणतो त्याला मॉर्फोलॉजी. तसं अनाटॉमीचा अर्थ होतो आतल्या गोष्टीचे स्टडी करणं म्हणजे इंटरनल गोष्टीची स्टडी करणं त्याला आपण अनाटॉमी म्हणतो. है ना? आणि चाच अर्थ आपल्याला पाहायला मिळते फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवरिंग प्लांटचा अर्थ होतो असे प्लांट जे की अँजिओस्पर्म असतात. है ना? अँजिओस्पर्मचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला पाहायला मिळतं फ्लॉवर असणं हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर पाहायला मिळतं. याचा अर्थ आपण अनाटॉमी बघणार आहोत अँजिओस्पर्मची. अँजिओस्पर्ममध्ये दोघं जण येतात. एक आहे मोनोकॉट आणि दुसरा आहे डायकॉट. याचा अर्थ आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर अनाटॉमी दोघं जणांची पाहायला लागते. कुठलं? मोनोकॉट आणि डायकॉट. ना अँजिओचाही अर्थ आपल्याकडे आहे. अँजिओचा अर्थ होतो क्लोज, बंद. आणि स्पर्माचा अर्थ होतो बॉटनीमध्ये सीड. असे प्लांट ज्यांचे सीड फ्रूट वॉलमध्ये बंद असतात त्यांना आपण नाव देतो अँजिओस्पर्म. है ना? म्हणजे याचाच अर्थ या चॅप्टरला आणखीन एक नाव द्यायचं म्हटलं तर आपल्याला देता येते अनाटॉमी ऑफ अँजिओस्पर्म. है ना? अँजिओस्पर्मची अनाटॉमी. चालतं. चल. तर इंटरनल गोष्टीची आपल्याला स्टडी करायची, अनाटॉमी बघायचं. कुठलाही ऑर्गॅनिझम असू दे, लिव्हिंग थिंग असू दे, सेल द युनिट ऑफ लाईफनुसार त्याचं बेसिक युनिट आहे. लाईफचं बेसिक युनिट पहा मी आपल्याला सेल. सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ आपल्याला पहा मिळतं. तसं प्लांटची ही एंटायर जी बॉडी बनलेली आहे, ती बॉडी बनलेली पहा मिळते आपल्याला कशापासनं? तर ती ही बॉडी बनलेली आहे सेलपासनं बॉडी बनलेली आहे. है ना? बेसिक युनिट आपल्याला पहा मिळते. डायरेक्ट स्टेटमेंट टू स्टेटमेंट एमसीक्यू येतो, वर्ड टू वर्ड एमसीक्यू येतो. पॅराग्राफ नंबर फर्स्ट, पेज नंबर 71 ज्याच्यावरती अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट आहे. असं आपल्याला स्टेटमेंटमध्ये काही गोष्टी पहा मिळतात. एनिवे त्याच पेजवरती आपल्याला पहा मिळते सेल टुगेदर फॉर्म. है ना? एक असेल तर आपण सेल नाव देतो. भरपूर सारे सेल एकत्र असतील तर आपण त्याला नाव देतो दॅट्स अबाउट सेड टू बी अ टिश्यू. है ना? तर सेल टुगेदर फॉर्म द टिश्यू. आणि वेगवेगळे टिश्यू एकत्र आल्याच्या नंतर जे स्ट्रक्चर बनते त्या स्ट्रक्चरला किंवा त्या पोर्शनला आपण जे नाव देतोय दॅट्स अबाउट सेड टू बी अ ऑर्गन. तर सेल पासून जे बनल त्याला नाव देतो आपण टिश्यूज आणि टिश्यू पासून जे बनल ते त्याला नाव देतो आपण काय? ऑर्गन. है ना? चल. तर वेगवेगळे झाडातले जे ऑर्गन असतात, ऑर्गन्स ऑफ प्लांट शोज डिफरंट इन देअर इंटरनल स्ट्रक्चर्स. जसं कुठलं कुठलं म्हणता येईल आपल्याला? एक म्हणता येईल रूट, लीफ अँड स्टेम. त्यांचं स्ट्रक्चर आपण बाहेरून बघितलं तर आपल्याला वेगवेगळं दिसतंय. याचा अर्थ त्याची मॉर्फोलॉजी वेगळी आहे. रूट आपल्याला असं वेगळ्या कुठल्या तरी पदचं पाहायला मिळतंय. लीफ आपल्याला या पर्टिक्युलर या शेपचं किंवा अशा वेगवेगळ्या शेपचं आपल्याला लीफ पाहायला मिळतंय. है ना? स्टेमचेही आपल्याला वेगवेगळ्या पदचे प्रकार पाहायला मिळतात, ज्याच्यावरती नोड आणि इंटरनोड असतात. यावाल्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. याचा अर्थ एकाच झाडामध्ये, एकाच प्लांटमध्ये त्याचे वेगवेगळे ऑर्गन्स आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. स्टेटमेंट टू स्टेटमेंट एमसीक्यू येतंय थोडंसं व्यवस्थित. डिफरंट ऑर्गन्स इन द प्लांट शोज डिफरन्स इन देअर इंटरनल स्ट्रक्चर. स्टेटमेंट वरती एमसीक्यू कुठल्या पद्धतीने आणि काय बनला जातो? इथं कदाचित डिफरंटच्या जागी सेम किंवा आयडेंटिकल वर्ड आला. सेम किंवा आयडेंटिकल वर्ड आला. डिफरंट ऑर्गनच्या जागी सेम ऑर्गन किंवा आयडेंटिकल ऑर्गन इन सेम प्लांट शोज.
डिफरंट टाइप्स ऑफ इंटरनल स्ट्रक्चर असं स्टेटमेंट येणार नाही. तिथं असायला पाहिजे डिफरंट ऑर्गन्स इन द प्लांट शोज डिफरन्सेस इन देअर इंटरनल स्ट्रक्चर. है ना? सेम ऑर्गनमध्ये सेम स्ट्रक्चर असेल. वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये वेगवेगळं स्ट्रक्चर असेल, तर हे स्टेटमेंट वाईज एमसीक्यू येण्याची चान्स असू शकते. थोडंसं बी केअरनं बघायचं, इथं डिफरंट आहे का सेम आहे? व्यवस्थित बघायचं, सेम नाही, इथं आपल्याला डिफरंट ऑर्गन्स असायला हवं. है ना? एनिवे विदिन अँजिओस्पर्ममध्ये जसं आपण आधी सांगितलं होतं, दोघं जण पहा मिळतात आपल्याला. वन इज अबाउट द मोनोकॉटिलिडॉनस, अनदर इज अबाउट द डायकॉटिलिडॉन प्लांट. अँजिओस्पर्ममध्ये हे दोघं जण आहेत आणि या दोघं जणांची अॅनाटॉमी सुद्धा काय पहा मिळते आपल्याला डिफरंट पहा मिळते. बघा एका प्लांट मधले डिफरंट ऑर्गनची जर अॅनाटॉमी वेगळी असेल, तर हे प्लांटच वेगळे आहेत, तर त्याची अॅनाटॉमी वेगळी नसायला काय झालं, तर त्यांची सुद्धा अॅनाटॉमी वेगळी असणारच. है ना? अँजिओस्पर्म मध्ये असलेले डायकॉट आणि मोनोकॉट यांची सुद्धा आपल्याला अॅनाटॉमी डिफरंट पाहायला मिळते. है ना? चालतं. जसं तुम्हाला लक्षात असेल मॉर्फॉलॉजीमध्ये लीफ बघितलं होतं आपण. लीफमध्ये काहीतरी मॉर्फॉलॉजी बघितली होती. या पद्धतीचं असं कुठलं तरी एक लीफ ड्रॉ केलं होतं आणि याचं काहीतरी वेनेशन आपण बघितलं होतं आणि या वेनेशनला काय नाव दिलं होतं? हां, त्या वेनेशनला नाव दिलं होतं आपण रेटिक्युलार वेनेशन. है ना? याला आपण रेटिक्युलर वेनेशन नाव दिलं होतं. साधी गोष्ट. याची डेफिनेशन ही अशी काहीतरी केली होती आपण, की वेन इन लीफ लॅमेला veins and venerates are present forming a network is called to be a reticular venation. है ना? आणि याच अपोजिट मध्ये आपण दुसरं एक वेनेशन बघितलं होतं, जे की आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी लीव्हज मध्ये पहा मिळते, मोनोकॉट मध्ये पहा मिळते. त्या वेनेशनला नाव दिलं होतं आपण पॅरलल वेनेशन. है ना? तर हे दोन वेगळ्या प्रकारचे वेनेशन्स आपण बघितले होते. हे जे होतं याला नाव दिलं होतं आपण पॅरलल वेनेशन, जे की मोनोकॉट मध्ये असते आणि हे जे आहे रेटिक्युलर वेनेशन, जे की डायकॉट मध्ये असते. मग इथं कुठं आणले मी अॅनाटॉमी मध्ये मॉर्फोलॉजीचा कॉन्सेप्ट कुठनं आला? तर काय हे जे वेनेशन आपण सांगितलं किंवा बघितलं होतं ते व्हिजिबल आईजने किंवा सहसा एक्सटर्नल बघितल्याच्या नंतर आपल्याला सहसा इझिली कळून जातंय, की वेनेशन कुठलं कशा पद्धतीचं आहे, पॅरलल किंवा रेटिक्युलर वेनेशन कसं आहे, इझिली बघितल्या कळतंय. है ना? पण पण तीच गोष्ट ज्यावेळेस आपण इंटरनली बघतो, त्यावेळेस मात्र हे जे रेटिक्युलर वेनेशन आहे, रेटिक्युलर वेनेशन मधला जो सेंट्रलचा आहे, त्याला आपण मिड रिब नाव देतो किंवा त्याला मेन वेन नाव देतो किंवा प्रॉमिनंट वेन नाव देतो. हा एक जाड असतो सेंटरचा हा वाला जो दिसायला लागला इथं ड्रॉ करतोय मी. हा थिक असतो साइजने आणि बाकीचे आजूबाजूचे जे आहेत ते साइजने त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या साइजचे असतात. लहान असतील तर काही मोठे असतील, तर काही रँडम साइजचे असतील. याचा अर्थ वरनं आपल्याला फक्त वेनेशन कळते, पण इंटरनल ज्यावेळेस आपण बघूया, त्यावेळेस त्याचं इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा वेगळं आहे, ही वाली गोष्ट कळते. याचा अर्थ प्लांटमध्ये केवळ मॉर्फोलॉजिकल डिफरन्सेस नसतात, त्याच्यासोबत आपल्याला अॅनाटॉमिकल डिफरन्सेस सुद्धा पाहायला मिळतात. है ना? जसं एन-सी-आर-टीचं स्टेटमेंट आहे, है ना? ॲज वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करण्यासाठी जसं प्लांट्समध्ये मॉर्फोलॉजिकल डिफरन्सेस पाहायला मिळतात, तसंच वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटला डायव्हर्स एन्व्हायरमेंट म्हणजे वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटला जगण्यासाठी त्यांच्याकडे आपल्याला अॅनाटॉमिकल स्ट्रक्चरमध्ये सुद्धा किंवा इंटरनल स्ट्रक्चरमध्ये सुद्धा अडॅप्टेशन किंवा चेंजेस पाहायला मिळतात. एन-सी-आर-टीचं स्टेटमेंट आहे. दोन्ही स्टेटमेंट वाचायला मिळतात आपल्याला पॅराग्राफ नंबर फर्स्ट. अगेन पेज नंबर 71 जसं 71 दिलं नाही तिथं पेज नंबर. केवळ अॅनाटॉमीच्या चॅप्टरचं टायटल आहे आणि त्याच्या खालच्या साइडला पॅराग्राफमध्ये हे स्टेटमेंट पाहायला मिळते. मॉर्फोलॉजिकल डिफरन्सेस तर अडॅप्टेशन तर आहेतच डायव्हर्स एन्व्हायरमेंटला प्लांटसाठी. त्यासोबतच त्यासोबतच किंवा सोबत-सोबत असं का वर्ड यूज करतोय 2-3 वेळेस? कारण एन सी मध्ये अल्सो वर्ड दिलेला आहे. है ना? तर
एनाटॉमिकल आणि मॉर्फॉलॉजिकल डिफरन्सेस दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर आपण वाळवंटात जगणारं कॅक्टसचं प्लांट. हं, वाळवंटात जगणारं कसलं? कॅक्टसचं प्लांट. त्या कॅक्टसच्या प्लांटला लीफचं जे मॉडिफिकेशन आहे, ते लीफचं मॉडिफिकेशन आपल्याला झालेलं पहायला मिळते स्पाइन्समध्ये. कारण ट्रान्सपिरेशननी पाणी जे बाहेर जात होतं त्याला थांबवण्यासाठी या कॅक्टसमध्ये स्पाइन या लीफचं कन्व्हर्जन स्पाइनमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. हे बाहेरून बघितल्यानंतर कळालं. पण पाणी काय करण्यासाठी? वाचवण्यासाठी, याचा अर्थ ट्रान्सपिरेशन न होऊ देण्यासाठी. तिथं एनाटॉमिकल डिफरन्सेस ही झाले असतील किंवा झालेले आहेतच. याचा अर्थ मॉर्फॉलॉजिकल डिफरन्सेस तर आहेतच डायव्हर्स एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करण्यासाठी आणि एनाटॉमिकल डिफरन्सेस सुद्धा आहेत. सुद्धा यासाठी वर्ड यूज करतो 2-3 वेळेस, जेणेकरून आपल्याला अल्सो वर्ड रिमेंबर राहायला पाहिजे. सो दॅट्स अबाउट वी आर टॉकिंग समथिंग अबाउट द anatomy of flowering plant. That's about the something basic. Anyway, let's learn. हा वाला जो पोर्शन मी समोरचा घेतोय बेसिक थोडासा जास्त नाहीये, थोडासा आहे. जो नवीन एन मध्ये नाही, जुन्या एन मध्ये आहे. पण नवीन एन लर्न करतानाही याची आपल्याला जरा मदत होते. एमसीक्यू काढायला थोडीशी मदत होते, है ना? एनिवे जस्ट लर्न. तर चॅप्टरने जसं सांगितलं की प्लांटची जी बॉडी आहे ते सेलपासून बनलेली आहे. सेल टुगेदर फॉर्म टिश्यू आणि टिश्यू टुगेदर फॉर्म ऑर्गन. एनसीईआरटीच्या याच पॅराग्राफ मध्ये आपल्याला हे कळते का पुढला येणारा पूर्ण चॅप्टर कशावरती असणार. या चॅप्टर मध्ये आपण ह्या 3च गोष्टी शिकणार आहोत. सेल लर्न करणार आहोत, प्लांटचे वेगवेगळे टिश्यू लर्न करणार आहोत आणि त्याचे ऑर्गन्स लर्न करणार आहोत. ते स्वरूप वेगळं असेल पण आपण याच वाल्या गोष्टी त्याच्यामध्ये लर्न करतोय. त्यातलं पहिलं जे टायटल दिलंय सहसा ते टिश्यूचं दिलंय आणि इव्हन तो टिश्यूचं टायटल आपण वेगवेगळ्या चॅप्टर मधनं झुओलॉजीचं असू द्या किंवा वेगवेगळ्या चॅप्टर मधनं आपण टिश्यूची डेफिनेशन बघतो. टिश्यू कशाला म्हणतो आपण? टिश्यू त्या गोष्टीला नाव देतो जिथं आपल्याला काय पाहायला मिळतं की सेलचा ग्रुप पाहायला मिळतो, है ना? ग्रुप ऑफ सेल. ग्रुप ऑफ सेल इज सेड टू बी टिश्यू, है ना? तर ग्रुप ऑफ सेल तर आहे. मग हे ग्रुप ऑफ सेल कशापासून बनला असेल तर त्याची जुनी एखादी कुठली तरी सेल असेल, ओल्ड कुठली तरी सेल असेल. या ओल्ड सेलमध्ये डिव्हिजन झाले असतील भरपूर सारे आणि भरपूर सारे डिव्हिजन झाल्यामुळं इथं कुठलं तरी ग्रुप ऑफ सेल बनला असेल. याचा अर्थ इथं मी हे जे कुठले सेल काढलेले ज्याला मी ABCD ने नाव दिलं, ABCDE नी नाव दिलं. या सगळ्या सेलचा जन्म जे आहे या एक्स पर्टिक्युलरली सेलपासून झालेला आहे. याचा अर्थ या सगळ्या सेलची ओरिजिन जे आहे, ओरिजिन याचा अर्थ याचा जन्म जो आहे तो एका पर्टिक्युलरली सेलपासून झालेला आहे किंवा त्यांचं ओरिजिन सगळ्यांचं एकच आहे, मूळ त्यांचं एकच आहे. मग टिश्यू म्हणण्यासाठी ही एक प्रॉपर्टी रिक्वायर्ड पहा मिळते. टिश्यू म्हणण्यासाठी ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सेम ऑर द कॉमन ओरिजिन. त्यांचं ओरिजिन काय असायला हवं? कॉमन. ग्रुप ऑफ सेलचं अख्ख्याला अख्ख्या ग्रुप ऑफ सेलचं ओरिजिन काय असायला हवं? कॉमन असायला हवं. आणि युजली परफॉर्मिंग द कॉमन फंक्शन. ते एक पर्टिक्युलरली कुठलं ना कुठलं तरी काम करत असते सगळेजण मिळून. युजली वर्ड यूज केलाय, कंपल्सरी वर्ड यूज केलेला नाहीये. थोडंफार फंक्शन त्यांचं कमी जास्त वेगळं असू शकते. थोडंफार त्यांचं फंक्शन वेगळं असू शकते, है ना? युजली सहसा ते सारखंच काम करतात, एक पर्टिक्युलरली काम करतात. मी एक्झाम्पल घेऊन सांगतोय तुम्हाला. जसं झायलम किंवा फ्लोयम. झायलम किंवा फ्लोयम. झायलम किंवा फ्लोयम. झायलम पर्टिक्युलरली टोटल 4 वेगवेगळ्या सेलपासून बनलेला असते. 4 वेगवेगळ्या सेल. याचा अर्थ झालं ग्रुप ऑफ सेल, है ना? दॅट्स अबाउट द ग्रुप ऑफ सेल. हे 4 जे सेल आहेत किंवा हे जे ग्रुप ऑफ सेल आहे 4चा, ते काय करतात सगळेजण मिळून ट्रान्सपोर्टचं काम करतात. पाण्याला इकडनं तिकडं पाठवण्याचं काम करतात. रूट कडनं ज्याला पाण्याची रिक्वायरमेंट आहे त्याला पाणी पोहोचवण्याचं काम करतात. याचा अर्थ सगळेजण मिळून पाणीच करण्याचं काम करतात का? नाही.
यामधले काही सेल मॅक्सिमम त्यापैकी 4 पैकी 3 सेल डेड असतात. डेड असतात तर त्यातलं काही सायटोप्लाझम पूर्णपणे गेलेलं असतं. सायटोप्लाझम गेलेलं असते तर ते रिकाम्या पाईपसारखं काम करते आणि पाणी ट्रान्सपोर्टसाठी व्यवस्थित मदत करतं ना पहा मिळते. याचा अर्थ एका सेलचं फंक्शन झालं पाईपसारखं काम करणं आणि पाण्याला समोर-समोर ट्रान्सपोर्ट करणं. मग झाड एवढं मोठं असतंय तर काय ते एक सेल तशी टिकणं काही शक्य नाही. त्यासाठी त्याला आजूबाजूनं सपोर्ट म्हणून दुसरी सेल उभी राहते. हं. त्याच पद्धतीनं त्याच्या आजूबाजूला आणखीन एक तिसरी कुठलीतरी सेल त्याच्या आजूबाजूला उभी राहते. आणि वेगवेगळ्या कंडिशनमध्ये जगण्यासाठी याच्याकडं आणखीन एक सेल असते. त्याला झायलम पॅरेन्कायमा नाव देतो, जे की जिवंत सेल असते आणि स्टोरेज ऑफ फूडचं फंक्शन करते, जेणेकरून भविष्यात कधी फूडची रिक्वायरमेंट लागली, तर त्यांना पहुंची करण्याचं काम करते. तर या 4 सेलने मिळून काय फंक्शन केलं? या 4 सेलने मिळून फंक्शन केलं, की ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. पण यांचं फंक्शन ओव्हरऑल बघायला गेलं तर सेम आहे. युजुअली सेम आहे. पण प्रत्येकाने आयडेंटिकल फंक्शन केलं का? नाही. म्हणून स्टेटमेंटमध्ये आपल्याला पहा मिळते युजुअली परफॉर्मिंग कॉमन फंक्शन. सहसा साधारणतः सेम फंक्शन करतात. है ना? तर त्या पद्धतीने. तसं फ्लोएमचं सुद्धा आहे. फ्लोएममध्ये सुद्धा आपल्याला टोटल 4 सेल पहा मिळतात. आणि या 4ला 4 सेल मिळून ट्रान्सपोर्ट ऑफ फूडचं फंक्शन करतात. म्हणजे कॉमन फंक्शन झालं. आणि यांची हे जे फ्लोएमचे 4 सेल असतात, हे 4ला 4ही सेल एका कुठल्यातरी मदर सेलपासून बनलेल्या असतात. याचा अर्थ यांचं ओरिजिन सुद्धा काय पहा मिळतं आपल्याला? सेम पहा मिळतंय. है ना? ओरिजिन सेम असणं आणि कॉमन फंक्शन करणं, युजुअली कॉमन फंक्शन करणं, अशा जर प्रॉपर्टीच्या सेल असतील, ग्रुप ऑफ सेल असतील, तर त्यांनाच आपण नाव देतो काय? टिश्यू. है ना? चला असो. तर मग प्लांटची बॉडी जी आहे, ती बॉडी डिफरंट टाइप्स ऑफ सेल किंवा टिश्यूपासून बनलेली आहे. है ना? वेगवेगळ्या सेल आणि टिश्यूपासून प्लांटची बॉडी बनलेली आहे. तर ऑन द बेसिस ऑफ कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन, टिश्यू आर ऑफ 2 टाइप. कशाच्या बेसिसवरती? तर सेल डिव्हिजनच्या कॅपॅसिटीच्या बेसिसवरती किंवा एन-सी-आर-टीचं वर्ड बघायला गेलं तर कॅपॅबिलिटी ऑफ सेल डिव्हिजन याच्या बेसिसवरती सेलचे 2 टाइप सांगितलेले आहे प्लांट बॉडीमधले. है ना? ती है ना? सपोज ही एक सेल आहे. इव्हन दो प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये ना, ही एक सेल आहे. ही सेल काय करते? सेल डिव्हिजन करते आणि सेल डिव्हिजन करून एका सेलचे 2 सेल बनवते. परत ही सेल काय करते? सेल डिव्हिजन करते आणि सेल डिव्हिजन करून एका सेलचे 2 सेल बनवते. परत एका सेलचे 2 सेल बनवते. त्यातल्याच काही सेल काय करतात का पर्टिक्युलरली एक कुठलं तरी फंक्शन करायला लागतात आणि सेल डिव्हिजनची प्रॉपर्टी मात्र सोडून देतात. They lost the capacity of cell division and become mature and differentiated. जे सेल डिव्हिजन करत होते त्यांच्याकडे असं विशेष कुठलंही काम नव्हतं. पण ज्या सेलनी सेल डिव्हिजनचं फंक्शन सोडलं, है ना, मॅच्युअर झाले, त्यांच्याकडे मात्र एक पर्टिक्युलरली फंक्शन आलं. है ना? तर प्लांट बॉडीमध्ये केवळ आपल्याला 2च सेल पहा मिळतात ऑन द बेसिस ऑफ सेल डिव्हिजन. कारण याच्यानंतरही आपण असं म्हणणार आहोत, देर आर टाइप्स ऑफ टिश्यू और टाइप ऑफ सेल ऑन द बेसिस ऑफ समथिंग की लोकेशन, स्ट्रक्चर, फंक्शन अशा बेसिसवरती आपण वेगवेगळे टाइप काढणार आहोत. आणि उद्याला तोच वाला एमसीक्यू आपल्याला कन्फ्युज करतोय. आताचा सध्याचा एमसीक्यू आपण जो काढतोय, तो हा पारा मिळतो की ऑन द बेसिस ऑफ कॅपॅबिलिटी और द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन करतायत, एका सेलचे 2 सेल होतायत, सेल डिवाइड करते, सेल तुटते, याच्या बेसिसवरती सेल प्लांट मधले आपल्याला सेल किंवा टिश्यूचे 2 टाइप पहा मिळतात. किती? 2 टाइप ना. एक पहा मिळते आपल्याला मेरिस्टमॅटिक टिश्यू आणि दुसरं पहा मिळतं आपल्याला परमनंट टिश्यू. मेरिस्टमॅटिक टिश्यू आणि एक पहा मिळतं आपला परमनंट टिश्यू. मेरिस्टेम हे ग्रीक लँग्वेज मधनं आयसोलेट केलेला वर्ड पहा मिळतो. मेरिस्टेमचा अर्थच होतो डिव्हिजन. डिवाइड करणाऱ्या सेलला आपण मेरिस्टमॅटिक सेल नाव देतो. मेरिस्टमॅटिक सेल. इव्हन दो मॉर्फॉलॉजीमध्ये ज्यावेळेस आपण रूटचं स्ट्रक्चर बघितलं होतं, रूट टिपचं स्ट्रक्चर बघितलं होतं, तिथं आपण मेरिस्टमॅटिक झोनला
इंडिकेट केलं होतं आणि त्याची डेफिनेशन किंवा त्या झोनला लिहिताना सांगितलं होतं. असा झोन, द झोन वेअर कंटिन्युअसली सेल डिव्हिजन विल बी ऑकर इज सेड टू बी अ मेरिस्टेमॅटिक झोन ऑर द ऍक्टिव्हिटी ऑफ मेरिस्टेम, असं काहीतरी सांगितलं होतं आपण. तसंच की जे सेल सेल डिव्हिजनची प्रॉपर्टी लॉस्ट करतात, ज्यांच्याकडे सेल डिव्हिजनची प्रॉपर्टी नसते, हॅव नो कॅपॅबिलिटी ऑफ सेल डिव्हिजन, अशा सेलला किंवा अशा त्या टिश्यूला नाव देतो आपण परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यूला आणखीन एक नाव पहा मिळते, डिफरन्शिएटेड टिश्यू. आणि या प्रोसेसलाही प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पीजीडी मध्ये नाव पहा मिळते आपलं डिफरन्शिएशन किंवा मॅच्युरेशन. एनिवे आपल्याला आता काय कामाचं नाही येते, ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघू आपण. पण तुमचा एकच क्वेश्चन किंवा हाच कंटेंट कुठनं एमसीक्यू काढला जातो तो कळते आपल्याला, है ना. एनिवे चला, तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू जसं डेफिनेशन सांगितलं, हॅव्हिंग कॅपॅबिलिटी ऑफ सेल डिव्हिजन, ज्याच्यामध्ये सेल डिव्हिजनची शक्ती आहे, कॅपॅबिलिटी आहे, है ना. आणि हे इमॅच्युअर सेल असतात, अनडिफरन्शिएटेड सेल असतात, जे कुठल्याही पद्धतीचं काम वगैरे करत नाही. आणि इकडचे सेल जे असतात परमनंट जे असतात त्याला डिफरन्शिएटेड नाव देतो, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी नसते सेल डिव्हिजनची आणि कंपोज झालेले पहा मिळतात आपल्याला कशापासून, मॅच्युअर सेल पासून, है ना. म्हणजे दोन सेल कळाले तुम्हाला, एक कळाले मेरिस्टेम आणि दुसरं कळाली परमनंट. मेरिस्टेमचा अर्थ जे कंटिन्युअस सेल डिव्हिजन करतंय आणि परमनंटचा अर्थ जे की सेल डिव्हिजन आता सध्याला करत नाही, है ना. या दोन कळाल्या. थोडंसं आणखीन एक इंट्रोडक्शन देतो आणि समोर जाऊ आपण, हा, चालतं. परमनंटचेही आपल्याला काही टाईप पाहायला मिळतात. परमनंट परमनंट टिश्यूचे दोन टाईप. एक पहा मिळते आपल्याला सिंपल परमनंट टिश्यू. परमनंटचा मिनिंग तुम्हीच मला आता सांगितला की जे सेल लॉस्ट द कॅपॅसिटी ऑफ कशाची, सेल डिव्हिजन ना. अशा सेल ज्या की सेल डिव्हिजनची कॅपॅसिटी लॉस्ट केले, सोडले, सेल डिव्हिजन करत नाहीये. याचा अर्थ परमनंट मध्ये जेवढे काही टाईप यायला लागले, या दोन्ही टाईप मध्ये सेल डिव्हिजनची कॅपॅसिटी तर नसणार, एवढं तर गॅरंटेड आहे. मग त्याच्यामध्ये एक पहा मिळते आपल्याला सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट, सिंपल परमनंट सोबत आणखीन एक टायटल वाचलं तर आपल्याला पूर्ण क्लॅरिटी येते. सिंपल परमनंट टिश्यूलाच नाव देतो आपण होमोजिनस टिश्यू. होमोचा अर्थ काय, होमोचा अर्थ पहा मिळतो आपल्याला सारखं, सेम. होमोचा अर्थ सेम किंवा सारखं पहा मिळतं. टिश्यूचा अर्थ ग्रुप ऑफ सेल. परमनंटचा अर्थ सेल डिव्हिजनची प्रॉपर्टी लॉस्ट केलेले किंवा सेल डिव्हिजन न करणारे सेल. मग सिंपल परमनंट टिश्यूचा अर्थ काय होतो किंवा होमोचा अर्थ काय होतो, होमोचा सारखं है ना. तर ग्रुप ऑफ सेल आणि त्या ग्रुपमध्ये सगळ्याला सगळे सेल जर सारखे असतील, 4-5 सेल, 10-1 सेल, कुठले तरी सेल आपण असे ड्रॉ केले, है ना. हे पॅरेंट कायमाला आपण रेड कलर मध्ये दाखवूया. 1 2 3 4 5 6, दॅट्स अबाउट द ग्रुप ऑफ सेल. हे काहीतरी ग्रुप ऑफ सेल आपल्याला पहा मिळतं. हे सगळ्याला सगळे सेल काय पहा मिळते आपल्याला, सेम पहा मिळतील, आयडेंटिकल पहा मिळतील, सारखे पहा मिळतील. याच्यामध्ये मिक्स मॅच दुसऱ्या कुठल्या सेल आलेल्या नाहीये. तर अशा या सेलला नाव देतो आपण, दिस आर सेल आर सेड टू बी अ सिंपल परमनंट टिश्यू, है ना. तर डेफिनेशन पहा मिळते, टिश्यू मेड अप ऑफ स्ट्रक्चरली सिमिलर टाइप ऑफ सेल किंवा ओनली वन टाइप ऑफ सेल. एकाच कुठल्या तरी पद्धतीच्या सेलचा ग्रुप म्हणजे सिंपल परमनंट. आणि याचाच अर्थ होमोजिनस टिश्यू पण होतो, है ना, जो वर्ड हवा आहे तो. चला, दुसरा याच्यामध्ये आणखीन एक टाईप पहा मिळते आपल्याला, दॅट्स अबाउट द कोलेन कायमा, है ना. कोलेन कायमा ही आपल्याला सेल सारख्या पद्धतीच्या सेलपासून बनलेली पहा मिळते, है ना. सारख्या पद्धतीची जी सेल, याला आपण कोलेन कायमा म्हणणार. तसे आपल्याला सिंपल परमनंट मध्ये आणखीन एक टाईप पहा मिळते, ज्याला आपण स्क्लेरेन कायमा म्हणणार. तर हे वेगवेगळ्या पद्धतीचे 3 सेल पहा मिळतात आपल्याला, जे की सिंपल परमनंट टिश्यूच्या कॅटेगरीमध्ये येतात. एक येते पॅरेन कायमा, दुसरे येते कोलेन कायमा आणि तिसरे येते स्क्लेरेन कायमा.
पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा. कशाचे टाइप पहा मी ते आपल्याला सिंपल परमनंट टिश्यू. आणि सिंपल परमनंट टिश्यूचं एक कुठलं तरी कॉमन फंक्शन असते. जसं पॅरेन्कायमाचं फंक्शन पहा मिळते आपल्याला स्टोरेज ऑफ फूड, है ना? मी थोडं-थोडं लिहितोय. येस, है ना? पॅरेन्कायमाचं फंक्शन काय सांगितलं होतं तुम्ही मला? स्टोरेज ऑफ फूड. स्टोरेज ऑफ फूड. फूड स्टोअर करण्याचं काम याला पाहायला मिळतं. हं. किंवा जर पॅरेन्कायमामध्ये क्लोरोप्लास्ट असेल, तर तशा कंडिशनमध्ये त्याचं काम फोटोसिंथेसिस पण होतं. तर मी फोटो पण लिहितोय. फोटो, है ना? फोटोसिंथेसिस. तसंच सेम पद्धतीचं फंक्शन जर कुणाचं असेल कोलेनकायमाचं. कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा या दोघांचं फंक्शन पहा मी ते आपल्याला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाईड करणं. स्ट्रेंथचा अर्थ काय होतो? शक्ती होत आहे ना? मेकॅनिकल स्ट्रेंथ. आता हे मेकॅनिकल स्ट्रेंथ काय? झाड उभं राहतंय, त्याला झाडाला उभं राहण्यासाठी जे शक्ती लागते, झाडाला उभं राहण्यासाठी जे स्ट्रक्चर लागतंय, त्याच्यामध्ये ताकद लागते. ते ताकद किंवा स्ट्रक्चरल सपोर्ट जो आहे, तो प्रोव्हाईड करायचं काम कोण करतंय? कोलेनकायमा करते आणि स्क्लेरेनकायमा करते. मग एकच फंक्शन आणि 2 वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू कसं काय? मग स्क्लेरेनकायमा जे असते, ते असते डेड आणि कोलेनकायमा जो असतो, तो असतो लिव्हिंग, है ना? एक आहे लिव्हिंग टिश्यू आणि एक पहा मिळतो आपल्याला डेड टिश्यू. स्क्लेरेनकायमा हा डेड आहे आणि कोलेनकायमा काय पहायला मिळतो आपल्याला? लिव्हिंग टिश्यू पहायला मिळतो. एनिवे पहिला प्रिमिटिव्ह सगळ्यात सुरुवातीला बनलेला जो टिश्यू होता, तो होता पॅरेन्कायमा. सिंपल परमनंट टिश्यूमध्ये इव्होल्यूशनमध्ये जो पहिल्यांदा टिश्यू बनला होता प्लांट किंगडमच्या लाईफमध्ये, टिश्यू लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन ज्यावेळेस आलं होतं, है ना? त्यावेळेस पहिल्यांदा पॅरेन्कायमा बनला होता. पॅरेन्कायमामध्ये ज्यावेळेस लिग्निनचं डिपॉझिशन झालं, त्यावेळेस बनला होता आपल्याकडे स्क्लेरेन्कायमा. आणि पॅरेन्कायमामध्ये ज्यावेळेस सुबेरिनचं डिपॉझिशन झालं होतं, त्यावेळेस बनला होता कोलेनकायमा. एनिवे दोन्हीला दोन्ही मॉलिक्यूल टफ असतात आणि त्याच्यामुळं ते मेकॅनिकल सपोर्ट किंवा स्ट्रेनसाठी फंक्शनचं काम करतात. लक्षात ठेवतोय आपण कारण समोर आपल्याला या वर्डची रिक्वायरमेंट आहे. 2-3 वेळेस आपण त्या वर्डला बोलतोय. पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा. सिंपल परमनंट टिश्यू. होमोजिनस का हेटेरोजिनस? तर होमोजिनस. सेम टाइप ऑफ सेलचा ग्रुप आहे का डिफरंट टाइप्स ऑफ सेलचा? तर सेम टाइप ऑफ सेलचा ग्रुप आहे. डिफरंट नाही. आणि कॉमन फंक्शन परफॉर्म करतात हेही. है ना? चालतं. तसंच सिंपल परमनंट टिश्यूमध्ये आपल्याला दुसरा एक टाइप पहायला मिळतोय. सॉरी. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू एक टाइप पहायला मिळतंय, ज्याला आपण हेटेरोजिनस टिश्यू नाव देतो. हेटेरोचा अर्थ नावातच आन्सर पहा मिळतो आपल्याला. हेटेरोचा अर्थ पहा मिळतो आपल्याला वेगवेगळं. वेगवेगळं. वेगवेगळ्या सेलच्या ग्रुपला आपण नाव देतो हेटेरोजिनस किंवा त्याला नाव देतो आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कॉम्प्लेक्स परमनंटची डेफिनेशन असं काही नाहीये, पण मिळाली तर बघा. टिश्यू मेड अप ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ सेल आणि याच्यामध्ये आपल्याला पहा मिळतंय झायलम अँड फ्लोएम. मी आधीही सांगितलं होतं झायलम आणि फ्लोएम वेगवेगळ्या 4 सेलपासून बनलेला आहे. एक ट्रॅचिड झायलम्समध्ये पहिलं ट्रॅचिड. दुसरं पहा मिळतं आपल्याला वेसल्स. थर्ड पहा मिळते आपल्याला झायलम फायबर. थर्ड पहा मिळतं झायलम फायबर. आणि हे जे तिन्हीला तिन्ही सेल दिसायला लागले ट्रॅचिड, वेसल्स आणि झायलम फायबर हे डेड सेलच्या कॅटेगरीमध्ये येतात. यांच्यामध्ये सायटोप्लाझम नसते. मेटाबॉलिझम होत नाही. आधी लिव्हिंग असतात. मॅच्युअर झाल्याच्या नंतर त्यातलं सायटोप्लाझम काढलं जातंय. है ना? तर हे तीनला तिन्ही सेल डेड पाहायला मिळतात. स्क्लेरेन्कायमासारखे. है ना? आणि शेवटचा जो आहे झायलम पॅरेन्कायमा, हा झायलम पॅरेन्कायमा लिव्हिंग पहा मिळतो. दॅट्स अबाउट द फोर्थ. 4 वेगवेगळ्या सेलपासून बनलेले. कॉमन फंक्शन ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. है ना? सेम. दुसरं जे आहे फ्लोएम जो आहे, हेटेरोजिनस टिश्यू, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. त्याच्यामध्ये आहे सायोट्यूब एलिमेंट. नंबर 1. दुसरं आहे कंपॅनाईन सेल. थर्ड आहे फ्लोएम पॅरेन्कायमा. आणि फोर्थ पहा मिळतोय फ्लोएम फायबर. तर 4 वेगवेगळ्या सेलपासून बनलेला हा फ्लोएम.
है ना? याचा याचा अर्थ 4, 3, 2, 1 व्हॉटएव्हर द सिक्वेन्स यू आर गिव्हिंग. तर वेगवेगळ्या सेलपासून बनलेला ग्रुप असेल, तर त्याला कॉम्प्लेक्स परमनंट. आणि इव्हन दो एन-सी-आर-टीमध्ये ज्यावेळेस आपण वेसिक्युलर बंडल बघतो, त्यावेळेस आपल्याला हे स्टेटमेंट परत येतं, की झायलम एंड फ्लोएम ऑर वेस्क्युलर बंडल इज कंपोज्ड ऑफ झायलम एंड फ्लोएम तेही येणार आणि सोबत येणार कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आणि ज्यावेळेस आपण ग्राउंड टिश्यू सिस्टम पाहतो समोर, जे न्यू एन-सी-आर-टी नुसार टिश्यू सिस्टममध्ये दिलेलं आहे, है ना? तिथं आपल्याला पहायला मिळते सिंपल परमनंट टिश्यू इज कंपोज्ड ऑफ सिंपल परमनंट टिश्यू किंवा कुठलं स्क्लेरेन्कायमा, कोलेन्कायमा, पॅरेन्कायमा इज अ सिंपल परमनंट टिश्यू जे की ग्राउंड टिश्यू सिस्टम बनवतात. यासाठी हे वर्ड आपल्याला परत-परत लागतात. त्यासाठी आपण हे बेसिक वाल्या गोष्टी थोड्याशा कव्हर केल्या, है ना? ओके. जे कंटेंट मी आता शिकवलेलं आहे, त्या कंटेंटच्या रिलेटेड आपल्याला काही एम-सी-क्यू पाहायला मिळतात. ते एम-सी-क्यू आपण 2-3 बघूयात आणि लेट्स फिनिश विथ अवर लेक्चर. जी पी-डी-एफ मी तुम्हाला टीच करतोय, त्या पी-डी-एफची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला देतोय. इफ यू वॉन्ट, यू कॅन डाउनलोड इट अँड यूज इट फॉर युअर ओन. है ना? चला. स्टेटमेंट किंवा एम-सी-क्यू आहे. द ब्रांच ऑफ बायोलॉजी डील्स विथ द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट इट्स कॉल्ड. है ना? इंटरनल स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी जी बायोलॉजीची ब्रांच आहे त्याला काय म्हणतो आपण? काय मॉर्फोलॉजी म्हणतो आपण? नाही, है ना? फिजिओलॉजी म्हणतो? नाही, है ना? बायोकेमिस्ट्री म्हणतो? नाही. मग एकच ऑप्शन पहायला मिळतं, दॅट्स अबाउट द एनाटॉमी. दुसरा एक एम-सी-क्यू कुठला? फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट. मोनोकॉट अँड डायकॉट आर एनाटॉमिकली डिफरंट. बघितलं होतं आपण मोनोकॉट आणि डायकॉट एनाटॉमिकली काय असतात? डिफरंट असतात. इंटरनल स्ट्रक्चर अल्सो शोज अडॅप्टेशन टू द डायव्हर्स एन्व्हायरमेंट. मॉर्फोलॉजी तर डायव्हर्स एन्व्हायरमेंटसाठी वेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन दाखवतेच. पण एनाटॉमिकली सुद्धा इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला डिफरन्स पाहायला मिळते, है ना? द बेसिक युनिट ऑफ प्लांट इज मेड अप ऑफ सेल. द बेसिक युनिट ऑफ प्लांट इज मेड अप ऑफ सेल. डिफरंट ऑर्गन्स ऑफ द प्लांट आर सिमिलर इन देअर इंटरनल स्ट्रक्चर. कुठं चुकलंय बघा बरं. हां, इथं सिमिलर दिलंय. एन-सी-आर-टी लाईन टू लाईन वाचल्यानंतर हेच फायदा मिळते आपल्याला. इथं सिमिलर नाही, इथं आपल्याला पाहायला मिळते डिफरन्स इन देअर इंटरनल स्ट्रक्चर हे स्टेटमेंट पाहायला मिळतं. है ना? सो थोडं थोडं केअरफुली. टिश्यूची डेफिनेशन बघितली होती. टिश्यू इज द ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग कॉमन ओरिजिन, कॉमन ओरिजिन, कॉमन ओरिजिन. 3 ऑप्शनमध्ये कॉमन ओरिजिन पाहायला मिळतं. अल्वेज हॅव्हिंग अ डिफरंट फंक्शन. डिफरंट फंक्शन असण्याचं काही देणं घेणं नाही, तर हे वाला ऑप्शन काही येणार नाही. है ना? अल्वेज कॉमन फंक्शन. अल्वेज वर्ड नव्हता तिथं. काय वर्ड होता? तर वर्ड होता युजुअली हॅव्हिंग अ कॉमन फंक्शन. है ना? युजुअली हॅव्हिंग कॉमन फंक्शन. चालतं. शेवटचा एक एम-सी-क्यू पाहायला मिळतो आपल्याला. डिपेंडिंग अपॉन or the depending on whether the cell are being formed are capable of division or not. The plant tissue are classified into how many types? तर किती होते? 1 टाइप होतं? नव्हतं. 2 टाइप होतं? 3 टाइप होतं? का 4 टाइप? तर आन्सर पहा मिळतं आपल्याला 2 टाइप्स. एक पहा मिळतं आपल्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यू, दुसरं पहा मिळतं आपल्याला परमनंट टिश्यू. है ना? थँक यू. थँक यू व्हेरी मच. पी-डी-एफची फाईल मी खाली अटॅच करतोय. टेक इट. है ना? थँक यू. थँक यू व्हेरी मच.